माझं नाव शार्दूल अंबिकर आहे. मी आज आजपासून आपल्याला एज्युकेटिंग महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती भूगोल इयत्ता 10वी हा विषय आपणासमोर मी शिकवणार आहे. तर आज आपला आज पहिला दिवस आहे, तर त्यामुळे आपण आज क्षेत्र भेटणं चालू करता. क्षेत्रभेट हा संवादात्मक धडा आहे. संवादात्मक पाठ असल्यामुळे तो फक्त वाचण्यापुरता आपण ठेवूया आणि आपण दुसरा पाठ म्हणजे स्थान व विस्तार जो आहे आपला तो आपण चालू करणार आहोत. तर सुरू करूया स्थान व विस्तार इयत्ता 10वी पाठ क्रमांक 2. तर या पाठात आपल्याला स्थान व विस्तार म्हणजे आपल्याला पूर्ण भूगोल विषयामध्ये 10वीच्या विषयामध्ये आपण फक्त आणि फक्त भारत आणि ब्राझील ह्या दोन विषयांचं सगळं भौगोलिक त्यानंतर जमीन प्रदेश वाहतूक आयात निर्यात या दोन देशांच्या आपल्याला संबंधित सगळ्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. तर स्थान व विस्तार या पाठामध्ये आपल्याला भारत आणि ब्राझील या दोन विषयांमध्ये या दोन देशांमध्ये आपल्याला स्थान आणि विस्तार यांचा रेखावृत्त विषुववृत्त यांच्याबद्दल थोडक्यात चर्चा करायची आहे. तर सुरू करूयात. स्थान व विस्तार पाठ क्रमांक 2. पुढे दोन देशांचे ध्वज व काही सूचक विधाने दिली आहेत. त्यांचा वापर करा. त्या आधारे देश कोणते ते ओळखा. त्यापैकी एक देश तुम्ही सहज ओळखू शकता, तो म्हणजे आपला भारत, इंडिया. आणि दुसरा देश तुम्हाला ओळखता येईल तो म्हणजे ब्राझील, कारण या दोन देशांचे आपल्याला पूर्ण कंपॅरिझन करायचंय पूर्ण 10वीच्या पाठामध्ये आणि पूर्ण पुस्तकामध्ये. तर पहिला आपल्याला दिलेला आहे पाठ क्रमांक 9 वरती भारत आणि ब्राझील यांचा ध्वज. त्यावरती भारताचा चिन्ह दिला आणि ब्राझीलचा भारताचा फ्लॅग आणि ब्राझीलचा फ्लॅग दिलेला आहे. तर पुढचं सूचक विधाने. सूचक विधानांमध्ये जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश. भारत हा जागतिक लोकसंख्येवर दुसऱ्या क्रमांकावरील देश आपल्याला आधी माहितीच आहे. पहिला नंबर चीनचा लागतो. त्यानंतर भारतामध्ये मसाल्याच्या पदार्थांसाठी हा देश जगप्रसिद्ध आहे. मसाल्याचे पदार्थ खूप प्रमाणात निर्यात होता. आणि क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. आपण बघतो आयपीएलचा फीवर आला की लहानपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आयपीएलचा दिवाना असतो. आपण आपल्या घरामध्ये बघू शकतो. तसेच आपण आता ब्राझीलचे घेऊ. सांबा नृत्य प्रकारासाठी ब्राझील हा देश सुप्रसिद्ध आहे. कोणत्या? सांबा या नृत्य प्रकारासाठी. तर हे फिल इन द ब्लँक साठी किंवा कोणत्या एका वाक्यात उत्तरासाठी हा प्रश्न विचारला जाईल आपला की ब्राझील देश हा कोणत्या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. तो म्हणजे सांबा नृत्य. जगाचा कॉफी पॉट असे या देशाला म्हटलं जातं. जगाचा कॉफी पॉट म्हणजे कसं ब्राझीलचं ऑलमोस्ट जे इकॉनॉमी आहे सगळं अर्थशास्त्र जे आपण म्हणतो त्याला ते सगळं कॉफी या एकाच गोष्टीवरती अवलंबून आहे. कॉफी खूप प्रमाणात कॉफीच्या प्रत्येक व्हरायटीज या ब्राझील मधनं निर्यात केल्या जातात. फुटबॉल या खेळात फुटबॉल हा खेळ देशात लोकप्रिय आहे. जसं आपण बघतो आपल्या देशात वास्तविक हा खेळ राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, तरी पण आपल्या देशात हॉकीच्या जास्त आयपीएल किंवा असं म्हणजे क्रिकेट हा जास्त लोकप्रसिद्ध आणि खूप प्रसिद्ध लोकांमध्ये असा चर्चेचा विषय राहतो. आयपीएल आली की आयसीसी वगैरे क्रिकेट हा चर्चा जास्त विषय राहतो हॉकीपेक्षा. तसंच ब्राझीलमध्ये फुटबॉल हा खेळ खूप लोकप्रिय आहे आणि फुटबॉल मध्ये ब्राझीलची टीम सुद्धा आहे जी त्यांची टीम फिफा किंवा अजून कोणते तुमचे युएफा अशा लीग्स मध्ये ब्राझीलला रिप्रेझेंट करते. त्यानंतर पान क्रमांक 10 मध्ये आपल्याला दिले देशाचे नाव भारतीय प्रजासत्ताक. म्हणजे आपल्याला आता भारताची इन्फॉर्मेशन आणि सगळी माहिती आणि त्यांचं विषुववृत्त आणि रेखावृत्त विस्तार तो थोडक्यात अभ्यासायचा आहे. तर राजधानीचे नाव आपल्याला माहिती नवी दिल्ली. आणि आता नंतर आहे स्थान विस्तार व सीमा. भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. भारताचे स्थान आपण बघितलं जागतिक नकाशावरती तर उत्तर आणि पूर्व गोलार्धात हे भारत पूर्ण विस्तारलेला आहे. त्यानंतर आशिया खंडाच्या दक्षिण भागात हा देश आहे. आशिया खंड तुम्ही डोळ्यासमोर आणा. आशिया खंडाच्या दक्षिण भागात म्हणजे खाली भारत आणि त्यानंतर मग भारत चीन त्यानंतर भारताच्या खाली गेलो की सुमात्रा बेटे, इंडोनेशियाची सुमात्रा, जावा बेटे, श्रीलंका. आपल्याला फक्त इथं भारत अभ्यासायचा आहे. त्यानंतर आकृती 2.1 म्हणजे 2.1 खाली दिलेली आहे भारत राजकीय हा पूर्ण प्रकाशा च्या साहाय्याने भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार शोधा.
त्यानंतर अंशाचे मूल्य गाळलेल्या जागांमध्ये लिहा, असा प्रश्न दिला आपल्याला आता. तर याचे उत्तर आपण इथं प्राप्त केले. त्याचं आहे 36°4'. उत्तर ही पहिली रिकामी जागा. ते 8°6'. उत्तर ही दुसरी रिकामी जागा. अक्षवृत्त व 68°7' पूर्व ते 96°25' पूर्व रेखावृत्त. अशा आपण या रिकामी जागा इथे प्राप्त केल्या आहेत. भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक हे इंदिरा पॉइंट आहे. ते 6°45' उत्तर अक्षवृत्तावरती आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा की भारताच्या दक्षिणेकडील सर्वात दक्षिणेकडील टोक हे इंदिरा पॉइंट आहे. इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे आणि ते त्याचं उत्तर अक्षवृत्तावर कोणत्या अक्षवृत्तावर आहे? ते 6°45'. इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. काय? 6°45'. हे लक्षात ठेवा. आकृती 2.1 चे निरीक्षण करा व भारताच्या शेजारचे देश व सीमेवरील जलाशयांची नावे तक्त्याच्या आधारे वहीत लिहा. तर आपण हेही प्राप्त केलं इथं, ते पाहून घ्यावं. दिशा आणि शेजारचे देश, सागर, महासागर. मग पूर्व भारताच्या पूर्व दिशेला म्यानमार हा शेजारचा देश आहे. त्यानंतर बंगालचा उपसागर, जो आपण त्याला म्हणतो बे ऑफ बेंगाल, तो महासागर भारताच्या पूर्व दिशेला आहे. त्यानंतर भारताच्या उत्तर दिशेला शेजारचे देश कोणते? चीन, नेपाळ, भूटान आणि बांगलादेश. उत्तर सीमेला सगळी जमीन असल्यामुळे उत्तर दिशेला महासागर नाहीये, सागर पण नाही वाटत. त्यानंतर पश्चिम दिशेला, भारताच्या पश्चिम दिशेला शेजारचा देश आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. आपण बघतो पाकिस्तान नंतर अफगाणिस्तान, त्यानंतर इराक वगैरे असं पुढे जातं. त्यानंतर दक्षिण दिशेला, भारताच्या दक्षिण दिशेला आहे श्रीलंका आणि हिंदी महासागर. दक्षिण दिशेला म्हणजे खाली आहे शेजारचा देश श्रीलंका आणि त्याला हिंदी महासागर. त्यानंतर आपल्याला दिलाय देशाचे नाव ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य. त्यानंतर राजधानीचे नाव ब्राझिलिया. तुमच्या माहिती करता दिलंय की देशाचे नाव ब्राझील आणि ब्राझील या देशाची जी आहे काय म्हणता राजधानी, जशी भारताची नवी दिल्ली तशी ब्राझीलची ब्राझिलिया. स्थान, विस्तार व सीमा आपण हे बघू. हे ब्राझीलचं बघतो आपण. पृथ्वीवरती ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात, बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. ब्राझीलचा पृथ्वीवर बाहेर देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात आहे. ब्राझीलचा काही भाग उत्तर गोलार्धात आहे आणि काही भाग, बहुतांश भाग म्हणजे बहुतांश जास्त करून हा भाग दक्षिण गोलार्धात आहे. तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिकेच्या खंडाच्या उत्तर भागात आहे. कसे? देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात आहे. स्थान तर पश्चिम गोलार्धात आहे आणि नंतर दक्षिण अमेरिका खंडाचा उत्तर भागात आहे. त्यानंतर आकृती 2.2च्या सहाय्याने या देशाच्या मुख्य भूमीच्या विस्ताराचे अंश मूल्य शोधा व गाळलेल्या जागा भरा. आपण या गाळलेल्या जागा इथे प्राप्त केलाय. त्या म्हणजे 5°15' उत्तर ते 30°45' दक्षिण अक्षवृत्त व 70°45' पश्चिम ते 40°48' पश्चिम रेखावृत्त. अशा आपण या जागा इथं प्राप्त केल्या आहेत. या जागांचं जे PDF आहे ते आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करूच, त्याची चिंता नको करा. त्यानंतर आपण इथे दिलेलं आहे पृथ्वी गोलावर कल्पलेल्या आडव्या अर्धगोलीय रेषांना अक्षवृत्त असे म्हणतात. असा प्रश्न विचारण्यात आला इथं. पृथ्वी गोलावर कल्पलेल्या आडव्या आणि गोलीय रेषांना आडव्या आणि अर्धगोलीय, आडव्या म्हणजे अशा हॉरिझॉन्टल आणि अर्धगोलीय म्हणजे अशा कर्व, त्याला अक्षवृत्त असे म्हणतात. आकृती 2.2 चे निरीक्षण करा. ब्राझील शेजारील देश व महासागर शोधा. ब्राझीलच्या संदर्भात या देशांची व महासागरांची नावे योग्य स्थानी तक्त्याच्या आधारे वहीत लिहा. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला ब्राझील या देशाच्या दिशा आणि शेजारचे देश महासागराचं आपण भारताच्या बाबतीत केलं, तेच आपल्याला ब्राझीलच्या बाबतीतही करायचं आहे. उत्तर, तर मग ही पण आपण इन्फॉर्मेशन प्राप्त केली आहे. उत्तर, ब्राझीलच्या उत्तर दिशेला सुरिनाम हा देश आहे. सुरिनाम, गियाना, फ्रेंच गियाना आणि महासागर आहे तो उत्तर अटलांटिक महासागर.
त्यानंतर पश्चिम दिशा आहे, पश्चिम दिशेला ब्राझीलच्या पश्चिम दिशेला पेरू, कोलंबिया आणि पॅराग्वे हे 3 देश आहेत. दक्षिण दिशेला ब्राझीलच्या दक्षिण दिशेला उरुग्वे, दक्षिण अटलांटिक महासागर आणि पूर्व अटलांटिक महासागर. सॉरी भारताच्या ब्राझीलच्या दक्षिण दिशेला उरुग्वे, दक्षिण अटलांटिक, उरुग्वे हा देश आहे आणि दक्षिण अटलांटिक महासागर हा ब्राझीलच्या दक्षिण दिशेला आहे. आणि ब्राझीलच्या पूर्व दिशेला आहे अटलांटिक महासागर. ब्राझीलच्या पूर्व दिशेला कोणताही देश नाही, कारण त्यामध्ये पॅसिफिक महासागर आहे. आता आपण ह्या पाठाचा दुसरा घटक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारताला कोणता ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे अभ्यासणार आहोत. सुमारे 1.5 शतक भारत हा ब्रिटिश राजवटीखाली होता. 1.5 शतकापासून भारताला गुलामी खाली राहावं लागलं. भारत हा गुलाम होता, इन शॉर्ट ब्रिटिश राजवटीचा. म्हणजे ब्रिटिश भारतावरती इन शॉर्ट स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन, स्वतःचं संविधान नव्हतंच. भारताला ब्रिटिशांच्या गुलामीखाली आणि ब्रिटिश राजवटीखाली ब्रिटिशांचे नियम पाळावे लागायचे. त्यानंतर भारत हा 150 वर्ष, सुमारे 150 ते 150 वर्ष म्हणजे 150 वर्ष ब्रिटिश राजवटीखाली होता. 1947 साली 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य लाभलं. त्यानंतर स्वातंत्र्य काळात म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळात हा भारत म्हणजे पूर्णतः आता ब्रिटिश राजवट नव्हतीच. भारताला एक स्वतःचं संविधान होतं. भारत फ्री होता, म्हणजे फ्रीडम ज्याला आपण म्हणतो, स्वातंत्र्य भारताकडे ते होतं. पण या काळात पण भारताला खूप अशा समस्यांना सामोरं जावं लागणार होतं. त्या म्हणजे बेरोजगारी, गरिबी, अक्षरशः भारताची कंडिशन खूप विकट होती त्या काळात. जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा खूप अन्नधान्य नव्हतं खाण्याला, तेव्हा खूप मोठा दुष्काळ पण आला होता. अशा खूप समस्यांना भारताला स्वातंत्र्यानंतरच्या काळात लगेच सामोरं जावं लागलं. भारत त्याकरता रेडी नव्हता, तयारी नव्हता, तरी भारताला समस्या आल्या, भारताला समस्यांना सामोरं जावं लागलं. त्यानंतर पहिल्या 20 वर्षातच भारताला 3 युद्ध झाली. ते म्हणजे 1962चं भारत पाकिस्तान युद्ध, 1965चं भारत पाकिस्तान युद्ध, हे दोन्ही युद्ध पाकिस्तान विरुद्ध होते. आणि 1971चं युद्ध हे भारत वर्सेस म्हणजे विरुद्ध चीन, भारत चीन युद्ध होतं 1971चं. जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये खूप नवीन कंपन्या आपला जम बसण्याकरता भारतामध्ये प्रवेश करत आहात. म्हणजे खूप मोबाईल कंपन्या झाल्या, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सामान झालं, सगळ्या कंपन्या भारतात, कारण भारतामध्ये तरुणाई खूप जास्त आहे. तरुणाईचा देश म्हणून भारत हा ओळखला जातो, कारण तरुण जे युथ आहे भारतामध्ये ते खूप जास्त आहे. त्यामुळे खूप कंपन्या आहेत त्या भारतामध्ये आपल्या जम बसण्याकरता भारतामध्ये प्रवेश करत आहे. म्हणून आज प्रमुख जागतिक बाजारपेठ बनलेला आहे भारत. विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आलाय. आता खूप वेग आलाय भारताच्या आर्थिक विकासाला. जो आपण बघतोय ग्राफ 2011 ते 2021 पर्यंत खूप बदल झालेले आहेत. त्यानंतर भारतातील लोकसंख्येत तरुणाईच्या प्रमाणात जास्त आला आपला मुद्दा. भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण खूप जास्त आहे. आपला म्हणतो की तरुणाचा देश म्हणून भारत हा ओळखला जातो. हा कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे तरुण देश म्हणून पाहिले जाते. हा कार्यशील गट आहे, म्हणजे जसं की माझ्या मते 15 वर्ष ते नंतरचे 30, 40, 45, 50 वर्षापर्यंत माणूस किंवा त्याच्या पुढे अजून 10-15 वर्ष माणूस हा काम करत असतो. म्हणून हा तरुण जो गट आहे 15 ते आपण समजूया 30-35 वर्षापर्यंत, तो खूप जास्त आहे भारतामध्ये. त्यामुळे भारत हा एक खूप प्रोडक्टिव्ह होऊन गेला आता. म्हणून भारताच्या विकासाला खूप वेग येतोय. दिवसेंदिवस भारताच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप वाढ होत चालली आहे. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. आता आपण पाहिली भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, आता ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. 3 शतकांपेक्षा अधिक काळ. ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळाले. म्हणजे भारताच्या जवळजवळ माझ्या मते 47 आणि हे 22 करून तुम्ही कॅल्क्युलेशन, तेवढं वर्ष भारत हा ब्राझील हा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता, पोर्तुगीजांच्या गुलामीखाली होता ब्राझील. ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळालं. 1930 पासून 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय
लष्करी राजवटीखाली होता. लोकप्रिय लष्करी राजवटीखाली म्हणजे 1930 पासून ते 1985 पर्यंत अर्ध्या शतकापर्यंत जास्त लोकप्रिय लष्करी राजवटीखाली ब्राझील हा होता. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात उत्तरतीचा जेव्हा काळ होता 20व्या शतकाचा, तेव्हा ब्राझील हा वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे. इथं आपण एक माहिती प्राप्त केली, त्यामध्ये दिलेलं आहे की ब्राझीलला जसं 1822 साली स्वातंत्र्य मिळालं. ब्राझीलचं जी स्वातंत्र्याची मिळण्याची तारीख आहे ती आहे 7 सप्टेंबर 1822. या तारखेला ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यानंतर 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्या हा देश सावरला आहे. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते. आपण जर बघितलं, ब्राझील हा जास्तीत जास्त कॉफी दरवर्षी निर्यात करत असतो म्हणून त्यामुळे ही ब्राझीलला एक प्रमुख काय म्हणतात बाजारपेठ म्हटलं जातं कॉफी उत्पादन, कॉफी निर्यातीमुळे. कारण हा ब्राझीलचा एक फॅक्टर आहे जो की त्यांना प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्टिव्ह कसं होता येईल, इकॉनॉमी त्यांची ग्रोथ होते फक्त या दोन गोष्टीमुळे, कॉफी उत्पादन आणि कॉफी एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. त्यानंतर दिलेला एक आकृती 2.3 मधील पुढील घटक दाखवा. सर्व खंड व महासागरांना नावे द्या. ब्राझील व देश हे वेगवेगळ्या रंगाने रंगवा व नावे द्या. नकाशावर विषुववृत्त दाखवा व त्यांचे अंशात्मक मूल्य लिहा. दिशादर्शक दाखवा. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. आता आपण शिकणार आहेत द्वैतांचे रंग. तुम्ही अभ्यासलेल्या देशांच्या संदर्भात खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. जगाच्या नकाशात तुम्ही रंगवलेल्या देशांपैकी कोणता देश आकारमानाने मोठा आहे? तर आकारमानाने जो देश मोठा आहे तो म्हणजे ब्राझील. भारताच्या तुलनेत ब्राझील हा देश मोठा आहे, कारण जवळजवळ 80 ते 70 ते 80% ब्राझीलचा जो भाग आहे तो विषुववृत्तीय जे वने म्हणजे अमेझॉन ह्या वनांनी पूर्ण वेढलेला आहे. कोणत्या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे? अक्षवृत्तीय विस्तार हा ब्राझीलचा भारताच्या तुलनेत जास्त आहे. ब्राझील व भारत या देशांचे स्थान खंडांच्या संदर्भात कसे वेगळे आहे ते सांगा. ब्राझील हा मकर वृत्तावरती आहे आणि भारत हा कर्क वृत्तावरती आहे. हे फरक आहे मूळ. भारत आणि ब्राझील हा मकर वृत्त आणि भारत हा कर्क वृत्तावरती आहे. या दोन्ही देशांमध्ये प्रत्येकी किती राज्य आहेत? हे तर तुम्ही जर इंटरनेटची आंतरजालाची माहिती तुम्हाला मिळून जाईल की ब्राझीलमध्ये किती राज्य आहे. आणि तसं आपण पुढे शिकणारच आहोत. भारतामध्ये 29 ते 30 राज्य आहे आणि ब्राझीलमध्ये आपण पुढे शिकूच की किती ब्राझीलमध्ये राज्य आहेत ते. तुमच्या वेळी त्या देशांचे ध्वज काढा, ही तुमची ऍक्टिव्हिटी आहे. आणि त्यानंतर दोन्ही देशांच्या बोधचिन्हांविषयी माहिती घ्या. तर बोधचिन्ह, भारतामध्ये बौद्ध चिन्ह आहे ते अशोक चक्र आहे, ज्यामध्ये 24 जे आहे ते आरे आहेत. अशोक चक्र हे निळ्या रंगाने आपल्याला भारताच्या ध्वजामध्ये आढळलेलं दिसतं. पहिला रंग जो आहे तो केशरी रंग आहे, जो की गौरवाचं प्रतीक दर्शवतो. दुसरा रंग जो आहे तो व्हाईट रंग आहे, म्हणजे पांढरा रंग आहे, तो शांततेचं प्रतीक आहे. आणि हिरवा रंग हा हिरवळीचं प्रतीक आहे, जे की भारताला स्वातंत्र्याची ग्रोथ झाली त्याचं प्रतीक आहे. आणि व्हाईट रंगामध्ये अशोक चक्र आहे आपल्याला दिसतं. आणि तसंच ब्राझीलचं जर आपण बौद्ध चिन्ह जर घेतलं तर ब्राझीलचं बौद्ध चिन्ह आहे त्यामध्ये त्याला त्याचं नाव आहे स्टार इस्टोडस. जे ब्राझीलचं बौद्ध चिन्ह आहे त्याचं नाव आहे स्टार इस्टोडस, जे की ब्राझीलच्या मधोमध जे बौद्ध चिन्ह आहे त्याचं बौद्ध चिन्हावरचं जे नाव आहे ते आपल्याला पण दिलेलं आहे, ते आहे ऑर्डेन ए प्रोग्रेसो. असंच आपण इथं अर्थ प्राप्त केला आहे. त्याचा अर्थ म्हणजे ऑर्डेन ए प्रोग्रेसो म्हणजे प्रगती पथावर, असं त्याचा अर्थ आहे ऑर्डेन ए प्रोग्रेसो. त्यानंतर पुढे दिलंय पहा बरे जमते का. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांतील स्वातंत्र्योत्तर काळातील फरक शोध. आता हे पण आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करूच. ज्या राजकीय परकीय सत्तेने ब्राझीलवर राज्य केले होते त्या सत्तेचे राज्य भारतात कोठे होते? तो प्रदेश या सत्तेपासून कधी मुक्त झाला
ते शोधा. तर आपण याची माहिती प्राप्त केली. जसं की आपण पाहिलं या पाठामध्ये ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की ज्या परकीय सत्तेने ब्राझीलवरती राज्य केले ते आहे पोर्तुगीज. त्याच्याने ब्राझीलवर जवळजवळ 300 वर्ष राज्य केले वाटतं. किती 1900 ब्राझील अधिक काळ पोर्तुगीजांनी. ब्राझील 1822 ला स्वातंत्र्य मिळाले, म्हणजे खूप वर्ष राज्य केले. तरी 3 शतकं राज्य केले पोर्तुगीजांनी ब्राझीलवरती. तर मग पोर्तुगीजांचं भारतामध्ये अजून पुढे राज्य होतं ते म्हणजे गोवा राज्य. गोवा राज्यामध्ये आजही आपण पाहिलं तर पोर्तुगीजांच्या भरपूर आपल्याला जे ते चिन्हे आणि त्यांचे अवशेष मिळतात. आज जरी आपण गोवा प्रेझेंट 2021 मध्ये जरी पाहिलं तर त्यांचे अवशेष मिळतात आपल्याला पोर्तुगीजांचे गोवा या राज्यामध्ये. आणि तो प्रदेश या सत्तेपासून कधी मुक्त झाला, तर मग इथं माझी माहिती प्राप्त केली की गोवा हा जो प्रदेश आहे भारतातला एक स्पेसिफिक राज्य आहे ते, जे की 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये येतं. ते पोर्तुगीजांच्या अधिपत्याखालून 5 सप्टेंबर 1822 ला स्वातंत्र्य मिळाले. गोव्याला 5 सप्टेंबर 1822 ला स्वातंत्र्य मिळाले, कारण नंतर इंग्रज राजवट भारतात येते, पोर्तुगीजांना गोवा सोडून जावं लागलं. त्यानंतर माहित आहे का तुम्हाला, आपण इथं दिलेलं आहे, इथं आपण वाचून घेऊ. भारताला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी असतो, तर ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन 7 सप्टेंबरला असतो. आपण पाहिलं 7 सप्टेंबर 1822 ला ब्राझीलला पोर्तुगीजांच्या अधिपत्याखालून स्वातंत्र्य मिळालं 7 सप्टेंबर 1822 ला. हे तुम्ही लक्षात घेऊन घ्या, कारण हे फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा याच्याकरता विचारलं जाऊ शकतं. भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. संसदीय म्हणजे कम्प्लीट डेमोक्रेसी आपण ज्याला म्हणतो. भारतामध्ये कम्प्लीट डेमोक्रेसी आहे, पूर्ण लोकशाही, हुकुमशाही नाही, पूर्ण लोकशाही. तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. ब्राझीलमध्ये राष्ट्रपती म्हणजे जो प्रेसिडेंट असतो, जसं भारताचे प्रेसिडेंट रामनाथ कोविंद जे आहे ते, तसं ब्राझीलचे जे प्रेसिडेंट असतील त्यांच्या हाताखाली पूर्ण देशाचा कारभार चालत असेल. आपल्याकडे राष्ट्रपती शासन, राष्ट्रपती राजवट लागू होते, जे की एकदम एक्स्ट्रीम कंडिशन्स होते, जेव्हा दंगे वगैरे होतात तेव्हा ही राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावरती जी सत्ता असते ती पूर्ण पायटून जाते. म्हणजे जे सगळे जे सत्ता वगैरे असते ती नॉर्मली काय म्हणतात पीएम म्हणजे प्राईम मिनिस्टर हाताखाली असते, तर ती प्रेसिडेंटच्या हाताखाली येते. आणि कलेक्टर जो असतो, जिल्ह्याचा कलेक्टर, तो कंट्रोल करतो राष्ट्रपती राजवट खाली आपला सगळं जिल्ह्याचा कारभार राष्ट्रपती राजवटमध्ये. त्यानंतर ब्राझील या देशाचे नाव पाऊ ब्राझील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे. आपण पाहिलं ब्राझील या देशाचे नाव पाऊ ब्राझील म्हणजे हे वृक्षाचं नाव आहे, पाऊ ब्राझील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून ब्राझील हा देश असं नाव पडले म्हणजे ब्राझील. तर इथं आपला हा पाठ संपलेला आहे. आपला हा स्थान व विस्तार, ज्यामध्ये आपण 2 देशांचं कंपॅरिझन केलं, भारत आणि ब्राझील, आपला हा इथं पाठ संपलेला आहे. आता पुढच्या पाठात आपण नंतर सुरुवात करू. पुढचा पाठ आहे आपला प्राकृतिक रचना व जल प्रणाली. या पाठाला आपण नंतर सुरुवात करू.